नमस्कार. HFX STEM किटच्या मूलभूत गोष्टी समजून घेऊ. आपण बिल्डिंग ब्लॉक्स पासून सुरुवात करू. सर्वसामान्य घटक ब्लॉक स्वरूपात पुनर्निर्मित केले गेले आहेत. उदाहरणार्थ बजर घेऊ. हे एक छोटा प्रिंटेड सर्किट बोर्डवर माउंट केले आहे आणि ब्रेडबोर्डवर सहजपणे माउंट करण्यासाठी 2 पिन या ब्लॉकच्या बाहेर पसरले आहेत. हेच 3 किंवा 4 पिन घटकासाठी लागू होते. बिल्डिंग ब्लॉकवर घटकाचे नाव, ID, मूल्य, ध्रुवता आणि इतर तपशील देखील छापले जातात. सर्व बिल्डिंग ब्लॉक्स पुन्हा वापरता येण्याजोगे आहेत आणि सहज ओळखण्यासाठी त्यांच्या फंक्शननुसार कलर कोड केलेले आहेत. कृपया लक्षात घ्या की प्रत्येक प्रकल्प तपशीलवार सर्किट आकृतीसह सुसज्ज आहे. घटक माउंट करण्यासाठी भौतिक आकृती, वास्तविक हार्डवेअरचे चित्र आणि प्रकल्प समजून घेणे आणि करणे सोपे आहे. यासाठी हार्डवेअर आउटपुट. तुम्ही करत असलेल्या प्रकल्पांमधील विज्ञान समजून घेणे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व प्रकल्पांसाठी त्यांचा सर्व पॅरामीटर्ससह तपशीलवार सर्किट डायग्राम देखील प्रदान केले आहेत. हार्डवेअरमध्ये प्रत्येक प्रकल्प तयार करण्यासाठी तपशीलवार भौतिक आकृती प्रदान केली आहे. प्रत्येक ब्लॉकला ब्रेडबोर्डवर प्लेसमेंटसाठी अल्फा न्यूमरिक मूल्य दिले जाते. उदाहरणार्थ आपण येथे पाहतो F24 पॉझिटिव्ह, F28 नेगेटिव्ह, जिथे LED बसवणे आवश्यक आहे. फक्त रो F आणि कॉलम 24 धनात्मक बाजूसाठी आणि रो F आणि कॉलम 28 LEDच्या ऋणात्मक नेगेटिव्ह बाजूसाठी दर्शवते. ब्रेडबोर्डवर घाला. हे वास्तविक हार्डवेअरचे चित्र आणि हार्डवेअर आउटपुटचे ऑडिओ व्हिज्युअल आहे.